आज ना दुपारी असं सॅरेलेक्स बनवायला घेतलं होतं मल्हारला. बाहेरचं सॅरेलेक्स खाऊ घालेपर्यंत ना लेकरांना असं घरी बनवलेलं खाऊ घातलं. त्यात प्रोटीन पण असतं आणि आपण स्वतः हाताने बनवतो स्वच्छ असं नाही. ते तांदूळ आणि डाळ मी 2-4 पाण्याने असे एकदा व्यवस्थित धुवून घेतले होते आणि फॅनच्या खाली ना 2 तास वाळू घातली. आणि आता इथे ना म्हटलं त्यात थोडासा काही वलसरपणा राहिला असेल तर निघून जातो म्हणून छान भाजून घेतली. थोडा वेळ छान असे लालसर थोडंसं होईपर्यंत ना भाजून घेतले. आणि आता इथे खमंग भाजल्यावर ना थोडंसं गार होऊ द्यायचं आणि आता मिक्सरला काढायचं म्हटलं. मग आता इथे बघा मल्हार माझ्याजवळ आला होता. त्याचा असं रडणं पडणं चालू असतं मधातून. बघा इथे मी त्याला म्हटलं व्हिडिओमध्ये बाय बाय कर, तर त्याला त्याचा मूड पण नव्हता आज, बाय बाय करायचं नव्हतं. बघा असं करतोय, नाहीतर इतका हसून बाय बाय करतो, सी यू करतो ना, इतकं छान बोलतो तो. पण ना त्याचा मूडवरच आहे आता प्रत्येक गोष्ट. आणि लहान लेकरांचं प्रत्येकाच्यात असंच असतं, त्याच्या मूडवरच असतं. असं किरकिर करत होता, त्याला झोप आली होती का काय माहीत, पण त्याचं असं किरकिरी चालू होती. आणि इथे ना मस्त आता म्हटलं डाळ आणि तांदूळ ना आता गार व्हायला ठेवूया म्हणून मग पातेल्यात एका काढून ठेवले, म्हणजे फॅनचे हवा वगैरे लागेल त्याला, किंवा खिडकी ओपन केली होती तिथे हवाही लागेल म्हणून मग इथे ठेवलं होतं गार व्हायला. आणि आता थोडं गार झाल्यानंतर ना त्यातनं एक थोडेसे काजू आणि बदाम असं मिक्स करायचं आणि आता मग मिक्सरला काढून घ्यायचं. म्हणून आता इथे बघा पेस्ट करून ठेवते, कारण चटके बसत होते हाताला, गरम होतं थोडंसं. आणि गरम असल्यामुळे ना मग ते मिक्सरमध्ये काढल्यानंतर जास्तच गरम होऊन जातं. मग त्यामुळे म्हटलं थोडा वेळ गार झाल्यानंतर, आता बघा थोडं वेळ गार झालं. आता त्यात मी काजू आणि बदाम असे मिक्स केले. आणि आता तुम्हीही बनवता का लेकरांसाठी घरी असं सॅरेलेक्स? जर बनवत असाल तर खरंच कमेंटमध्ये सांगा. आणि कसं बनवता, काही वेगळी पद्धत असेल तेही सांगा. मी तर अशीच बनवते. आणि आता हे ना मिक्सरला बारीक करायचं होतं मला. यातनं खूप प्रमाणात प्रोटीन आहे, कारण मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स केलेले आहेत त्यामुळे मुगाच्या डाळीमध्ये खूप प्रोटीन असतात. त्यामुळे ना मग आता लेकरांना प्रोटीनही भेटून जातं आणि आवडीने खातात. यातनं जिरे ॲड करू शकता तुम्ही, पण मी जिरे ॲड केले नाहीत, कारण ना लेकरांना जिरे मी फोडणीतच टाकते. आणि एखादे लेकरू फोडणीतले जिरे जर खात नसेल तर मग वरून आपण जिरे ॲड करू शकतो, त्यातच टाकू शकतो. पण मी तुपाची फोडणी देते होतेच, त्यातच थोडीशी जिरे टाकते. आणि इथे ना आता मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहे. आता मिक्सरला बारीक करते वेळेस ना इथे मला ना थोडासा घाबरतो. पहिल्यांदा मिक्सर लावला ना त्याला भीती वाटते. तो ना असं कोणी जवळ पाहिजे त्याला, मग तो शांत बसतो, नाहीतर ना मग असं थोडासा घाबरतो. आणि मग नंतर थोड्या वेळानंतर शांत होतो. पण एकदा स्टार्टिंगला जर मिक्सर कूलर असं काही लावलं ना थोडंसं त्याला भीती वाटते. आणि नंतर ना मग हसायला लागतो, मला घे म्हणतो कडेवर. आणि बघा इथे आता थोड्या वेळानंतर ना मला म्हणत होता, मम्मा मला कडेवर घे आणि माझ्यासोबत मग सॅरेलेक्स कर, मीही मिक्सरसोबत तिथे उभा टाकतो तुझ्याजवळच. म्हणून असं त्याचं चाललं होतं. म्हणून मग त्याला शांत करण्यासाठी कडेवर घेतलं. आणि थोड्या वेळानंतर ना मग ते पातेल्यात काढून घेतलं. एका गरम असतं ना सॅरेलेक्स ताजं केल्या म्हणून म्हटलं मग थोडंसं गार होऊ द्यावं आणि नंतर कंटेनरमध्ये भरून ठेवावं म्हणून. आणि इथे बघा याला मिक्सरचं झाकण लावून ठेवून भांड्याला म्हणून त्या मिक्सरच्या भांड्याला म्हणत होता. आणि मग त्याची इच्छा पूर्ण केली. आणि आता इथे बघा दोघांचं काय चाललं होतं. हा न इथे नीलपेंटचा बॉक्स होता आणि यातले नीलपेंट पूर्ण काढून आम्ही इथे टाकले होते. आणि आता पिऊ निघाली होती ट्युशनला. आणि असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नवीन असाल तर करा आणि लाईक करा.